समाजातील प्रत्येक घटना थेट आपल्यापर्यंत पोहोचवणारे आपलं हक्काचं न्यूज चॅनल क्रांती सूर्य न्यूज। संपादक शशिकांत राजवंत। सांगली जिल्हा परिषद व पलूस पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर रामानंद नगर येथे झालेल्या बैठकीनंतर महायुतीतील समन्वयाचा प्रश्न मार्गी लागला असून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने भाजपला पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला आहे। याबाबतची अधिकृत घोषणा प्रदीप कदम यांच्या मार्गदर्शनाखाली पलूस येथे आयोजित पत्रकार परिषदेत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने करण्यात आली आहे। भाजप पक्षाकडून राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांचा सन्मान राखला जाईल व त्यांना न्याय दिला जाईल अशी ग्वाही भाजपच्या नेत्यांनी दिली आहे। माजी आमदार पृथ्वीराज देशमुख, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष संग्राम देशमुख, क्रांती सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन शरद लाड यांच्यासह वरिष्ठ नेत्यांशी चर्चेनंतर प्रदीप कदम यांनी अधिकृत भूमिका स्पष्ट करत भाजपला पाठिंबा जाहीर केला। यावेळी भाजपचे पलूस तालुका अध्यक्ष मिलिंद पाटील, शिवाजी मगर पाटील तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे संजय शिंदे, राहुल पाटील, अमीर पठाण, हरीश वडर, महेश हजारे, कुलदीप वारे, अभिजित सावंत, तुषार सूर्यवंशी, अभिजित कौलगे, सुनील कुंभार, विजय परबत, अर्जुन भडंगे, विकास कदम, सागर कदम यांच्यासह भाजपा व राष्ट्रवादीचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। पलूस तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेसचा मजबूत राजकीय पाया असून या पाठिंब्यामुळे निवडणुकीत पक्षाची भूमिका निर्णायक ठरणार आहे। पूर्ण महाराष्ट्रात परवा महानगरपालिकेच्या ज्या निवडणुका झाल्या त्या निवडणुकीत भारतीय जनता पार्टी, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, अजित पवार गट या काही ठिकाणी एकत्रित महायुती म्हणून लढले, काही ठिकाणी स्वतंत्र म्हणून लढले। पण आज महापौर उपमहापौरच्या ज्या निवडी पाहता जिथं युती झालेली आहे तिथं भारतीय जनता पार्टी, राष्ट्रवादी, शिवसेनेला सत्तेत सामावून घेण्याचा प्रयत्न महायुतीच्या या सर्व घटक पक्षांना एकत्रित करून सत्तेत येण्याचा प्रयत्न दिसतोय कुठेतरी। आणि त्याचप्रमाणे आज पलूस तालुक्यात जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुका सध्या चालू आहेत। त्या निवडणुकीत जिल्हा परिषदेचे 4 गण आणि पंचायत समितीचे 8 गण अशा निवडणुका आज सुरू असताना प्रदीप आप्पा कदम, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, अजित पवार गट यांच्या कार्यकर्त्यांची बैठक झाली व भारतीय जनता पार्टी बरोबर राष्ट्रवादीचा त्यांनी पाठिंबा देऊन दोघांची ताकद एकत्रित करून या निवडणुकीला, जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीला सामोरे जाण्याचं एक त्यांच्या कार्यकर्त्यांनी ठरवल्यानंतर त्यांनी बिनशर्त आम्हाला पाठिंबा देऊन भारतीय जनता पार्टीला आम्हाला त्यांनी सहकार्याची भूमिका या पलूस तालुक्यात दाखवली। आणि त्या संदर्भात काही लोकांचं म्हणणं आहे की राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांचं की आम्हाला सन्मानाची वागणूक दिली जात नाही। तर वस्तुस्थिती तशी पाहता की असा काही विषय नाही, आपला महायुतीचा घटक पक्षच आहे। प्रदीप आप्पा कदम, पृथ्वीराज देशमुख, संग्रामभाऊ देशमुख, शरद भाऊ लाड हे सर्व नेते मंडळी एकत्रित बसून चर्चा करून युतीच्या आपल्या कुठल्याही एखाद्या वाट्यात या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला सहकार्य म्हणजे समाविष्ट करून घेऊन आम्ही त्याचा पलूस तालुका भारतीय जनता पार्टीच्या वतीनं आम्ही त्याचा चांगल्या पद्धतीनं प्रयत्न करतो आणि इथून पुढे आम्ही हातात हात घालून काम करण्याचं महायुती म्हणून प्रयत्न करतो। भारतीय जनता पार्टी पलूस तालुक्याकडून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, अजित पवार गट यांचं हार्दिक अभिनंदन, मनापासून आभार मानतो। आणि महाराष्ट्रात महायुतीची सत्ता आहे, महायुतीचं सरकार आहे। आता पलूस तालुक्यात होऊ घातलेल्या निवडणुका 4 जिल्हा परिषद गट व 8 पंचायत समिती गण या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर माननीय प्रदीप आप्पा कदम, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते यांच्या नेतृत्वाखाली आम्ही काल सर्व राष्ट्रवादी कार्यकर्त्यांची बैठक आयोजित केली होती।
राष्ट्रवादी कार्यकर्त्यांच्या मतं आम्ही जाणून घेतली. भाजपकडून आम्हाला सन्मानाची वागणूक मिळावी ही सर्व कार्यकर्त्यांची इच्छा होती. त्या सर्व कार्यकर्त्यांच्या भावनांचा आदर करून आप्पांनी व संग्रामभाऊ देशमुख, पृथ्वीराज बाबा, शरदभाऊ लाड यांच्यासोबत मीटिंग होऊन सर्व भाजपच्या नेत्यांनी आप्पांना आश्वस्त केलं की सर्व पदाधिकाऱ्यांना, राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांना सन्मानाची वागणूक दिली जाईल. इथून पुढं होणाऱ्या कोणत्याही गोष्टीत सहभाग करून घेतलं जाईल. त्यानंतर आप्पांनी आम्हा सर्व कार्यकर्त्यांना सांगितलं की आपण महाराष्ट्रात युती धर्म असल्याकारणानं आपण सर्वजण युती धर्म पाळूया व भाजप उमेदवारांना भरघोस सहकार्य करूया आणि निवडून आणूया हे आमचं प्रदीप आप्पांच्या वतीनं आम्ही आश्वस्त करतो आणि भाजपला जास्तीत जास्त सहकार्य करू. जय हिंद, जय महाराष्ट्र. नुकत्याच पार पडलेल्या रामानंदनगर येथे पार पडलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या कार्यकर्ता बैठकीमध्ये सर्व कार्यकर्त्यांच्या व्यथा जाणून घेण्यात आल्या. यामध्ये विशेषतः माननीय प्रदीप कदम साहेबांनी सर्वांच्या व्यथा जाणून घेतल्यानंतर सर्वांना आश्वस्त केलं की लवकरच यावर मार्गक्रमण केलं जाईल, यावर लवकरच मार्ग काढला जाईल. पक्षश्रेष्ठीची आणि इतर पक्षाशी महायुतीतल्या बोलून त्यावरती लवकरच मार्गक्रमण केलं जाईल. त्या दृष्टिकोनातूनच माननीय प्रदीप कदम साहेबांनी शरद भाऊ लाडसाहेब असतील, यानंतर संग्राम भाऊ असतील, यानंतर आपले पृथ्वीराज बाबा देशमुख असतील, या सर्वांच्या सोबत त्यांनी एकत्र चर्चा केली. या चर्चेनंतर याची फलनिष्पत्ती अशी झाली की जे व्यथा होती सर्व कार्यकर्त्यांची की सन्मानाची वागणूक न दिली जाणं किंवा त्यांना विचारात न घेतलं जाणं, तर या सर्वांवरच त्यांनी चर्चेची फलनिष्पत्ती अशी झाली की भाजपच्या सर्वच नेत्यांनी असं सांगितलं की राष्ट्रवादीच्या प्रत्येक कार्यकर्त्याला सन्मानाची वागणूक दिली जाईल, याबाबत कुठलाही दुमत नाही. तो आपल्या सत्तेतीलच एक पक्ष आहे, महायुतीतीलच एक घटक आहे आणि यावरती आमच्याकडून काही चूक झाली असेल तर त्याबाबत कुठलीही त्यांनी गैरसमज करून घेऊ नये, अशा पद्धतीने त्यांनी सर्व गैरसमज दूर करण्यास सांगितले. आणि यानंतर माननीय प्रदीप कदम साहेबांनी आम्हाला सर्वांना याबाबत आश्वस्त केलं की आपण भाजपला जाहीर पाठिंबा द्यायचा आहे. आता होणाऱ्या जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांमध्ये माननीय प्रदीप आप्पा कदम साहेबांच्या नेतृत्वाखालील आम्ही सर्वजण राष्ट्रवादीचे कार्यकर्ते भाजपला पूर्णपणे जाहीर पाठिंबा देतोय, असं बोलून मी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. एक घटक पक्ष म्हणून आज आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजितदादा गट यांचा पाठिंबा आमचे नेते माननीय प्रदीपप्पा कदम यांच्या आदेशानं पलूस तालुक्यामध्ये आम्ही भारतीय जनता पक्षाला आम्ही देत आहोत. लोकांच्या आणि सर्वसामान्यांच्या योजना तळागाळापर्यंत पोहोचवण्यासाठी या सरकारनं भरघोस काम केलेलं आहे. तीच काम सातत्यानं पुढे चालावं हा एकच दृष्टिकोन समोर ठेवून आम्ही महायुतीसोबत जोडण्याचा निर्णय घेतलाय आणि इथून पुढं ताकदीनिशी आम्ही उद्याच्या होणाऱ्या जिल्हा परिषद पंचायत निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्षाबरोबर आम्ही राहणार आहे महायुती म्हणून. थांबतो. क्रांती सूर्य न्यूज, संपादक शशिकांत राजवंत. सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा आणि लाईक करायला विसरू नका.